मित्रांनो, जय शिवराय. आणि मराठवाडा केसरी मैदानात सध्या आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, फाट्या पूर्णपणे वल्ल्या झालेल्या आहे, चिखल झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे कुठेतरी आयोजक कमिटीकडून एक बैलगाडा मालकांच्या हिताचा विषय करून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की आतापर्यंत 68 गट पळाले आणि 68 गट पळणाऱ्या प्रत्येक गटपास विजेत्याला त्या ठिकाणी बक्षीस डिवाइड करून ते त्या ठिकाणी गटपास विजेत्यांना देण्यात येणार आहे. आणि उर्वरित जे त्या ठिकाणी 8 का 9 गट राहिलेले त्यांना सर्वांना या ठिकाणी पावतीची रक्कम ही वापस दिली जाणार आहे. अशातच काही बैलगाडा मालक आहे आपल्यासोबत. महाराज, काय सांगाल आयोजकांचा निर्णय? आयोजकाचा निर्णय एकदम योग्य झाला आणि सर्व बैलगाडा मालक त्या निर्णयाला सहमत झाले, त्याच्यामुळे योग्य निर्णय झाला. चित्रा ड्रायव्हर, नाही, निर्णय चांगला दिला. किती गाड्या आणल्या आज 4 गाड्या आणल्या होत्या. 4 गाड्या आणल्या. हो. बरं, कुठलं एक ते दिवाण्याची आणली होती, अर्जुनची आणली होती मोठ्या, एक ओमकार होता आपला. प्रॉपरचे संभाजीनगरचे महाराष्ट्रभरातून बैलगाडा मालक दाखल झाला होता. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला? काय प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळाला होता, पण आता पावसामुळे झालं थोडं. बरं, काय वाटतं? चांगला निर्णय झाला. कुठला ते? चाळीसगाव. बरं, या या या. क्या नाम आहे? शेख समीर. बरं, कुठले? गांधेली से. गांधीले से. हा. काय बैल आहे? बैल आहे आमचा. बरं बरं, या इकडे या. काय नाव आहे? बोल ना. नाव कैसर भाई आंबेलोड. आंबेलोळचे कैसर भाई. काय सांगाल मैदानाविषयी? गटपात झाला? एकदम चांगला गटपास झाला, एकदम आनंद झाला. कुठला बैल होता गटपात झाला? आंबेलोड. बैल कुठला होता? बैल नाव चिता चिता. चिता. बर, मैदानाविषयी काय सांगाल? पावसाने जर उघडीत दिली असती, पाऊस जर नसता पडला तर चांगलं झालं. पावसानं साथ दिली असती, पावसानं साथ नाही दिली, याच्यामुळे सगळं थोडं हे झाले बैलगाडा मालक. बरं. पण मग नाराज, एक नंबर मैदान झालं असतं. बरं, तुमचं काय नाव? जफर सय्यद. जफर सय्यद. मैदान कसं झालं गटापर्यंत? मैदान एक नंबर मैदान होतं. इथं पहिलं बी हिंद केसरी मैदान झालेलं आहे, एक नंबरच मैदान केलेलं आहे. बरं. आज बी मैदान एक नंबरच होतं, पण परंतु वरच्या देवाने साथ नाही दिली, त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम निसर्गाने दिली नाही. बरं. काय वाटतं? काय नाव तुझं? माझं नाव सोहेल सय्यद. सोहेल सय्यद. कुठला? आंबेलोड. आंबेलोळ. सगळं टीम आंबेलोळचे का? आम्ही सगळे आंबेलोडचे. बरं बरं बरं, या इकडे इकडे इकडे. अरे शेंगदाणेवाले हे मुख्य व्यवसायक आणि या मैदानात लाभलेले खऱ्या अर्थानं इथं सगळ्यांचे पोट भरत होते, भले पैसे देऊन भरत असतील. काय नाव तुमचं? शेख नदीम. का से यही से यायचे? हो. कस करायला धंदा? एक नंबर धंधा था, पण पानी आगा. पाणी आगा. हाँ. अच्छा है, अगली टाइम लगाओ. अगली टाइम और यहाँ पर ही आएंगे हम. बट बर बर, चला. तर अशा पद्धतीने या इकडे. रील स्टार नाम बोलो. नाम शेख अलीम. क्या करते तुम? रील स्टार है? मैं रील्स स्टार है, पर मेरे कितने को वीडियो निकाले आज तो वीडियो नहीं निकले क्योंकि बारिश बहुत हो गई यहाँ, हाँ. है कि नहीं? बर. बारिश होने की वजह से मेरे वीडियो नहीं निकले यहाँ. मैदान कैसा हुआ? मैदान अच्छा एक हुआ, नंबर लेकिन हुआ, कैसा हुआ? एक नंबर हुआ मैदान. अच्छा, चलो शुक्रिया आलिम भाई, शुक्रिया. मेरे बोलो. को भाव से मिलके भी बहुत खुशी हुई. धन्यवाद. भाव से मिलके भी बहुत खुशी हुई मेरे को. धन्यवाद. या येतोय कॉमन घेऊ. या इकडे. बैलगाडा मालक मोठ्या प्रमाणात अजूनही मैदानात आहे उपस्थित. या जय भाऊ, काय सांगाल मैदानाविषयी? काय सांगाल? थोडं बाजूला मैदानाचा विषय असा आहे, मैदान एक नंबर झालं होतं, सगळे गट बिट व्यवस्थित पळत होते, पण थोडंसं पाण्यामुळं थोडं हे झालं. नाही तर पाणी जर नसतं आलं तर पूर्ण गट पण सुटले असते. बैल पळाला का? बैल एक शंभू पळाला, विराट बाकी राहिला. किती गटात होता? विराट 29व्या गटात होता दुसऱ्यामध्ये, हा. आणि शंभू 32 मध्ये कैलास भाऊ हिवाळे यांचाच लाडके नाही हा. का, त्याच्याच पळाला. बरं, विराटचा मालक हो. काय आज कुठेतरी कमी भासली आज? हो, थोडा पाणी आला. 29व्या गटात विराट होता. आला. हो. नाही, लय पहिले मोठा आला म्हणून मैदान कॅन्सल झाला. आम्ही आल्यानंतर थोडा आला, हा. आता भरपूर आला. आता भरपूर आला म्हणून कॅन्सल झाला. तू कुठला आहे? गोळेगाव. गोळेगाव. पुन्हा एकदा गोळेगावचा काय नाव? रेहान. काय बैल घेऊन आलता? पिस्टन. बर, चला. बरेचसे बैलगाडा मालक अजूनही या ठिकाणी मैदानात आहे. फाटी दाखव इकडे, फाटी दाखव. फाट्या बघा पूर्णपणे या ठिकाणी ओल्याचिंब झालेला आहे, चिखल झालेला आहे फाट्यांमध्ये. आणि सकाळपासून भुरभुर होती, रिपरिप होती पावसाची, पण तरी देखील बैलगाडा मालकाने सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गाड्या पळाल्या. तर अजूनही बरेचसे इंटरेस्टेड आहे लोक. बोलूया त्यांच्याशी. पॉज कर.
ड्रायव्हर आहे आपल्यासोबत. काय नाम तुम्हाला? आबिद ड्रायव्हर. आपण एक मुलाखत केली होती माग आणि हिंदीच येत नाही बाबाला, त्याच्यामुळे ती मुलाखत थोडी गाजली होती. तर शिकले मराठी? हा? हळूहळू शिकताय मराठी, शिकताय हळूहळू. आणि काय मैदानाविषयी काय सांगाल? कसं मैदान होतं? मैदान चांगला होता, पण आता पाऊस आला. सकाळपासून पाऊस होता. किती गाड्यावर बसले तुम्ही? चार गाड्या आणल्या. 4 गाड्यावर बसले. बैल पळवायला काय अडचण झाली? अडचण नाही काय झाली. मैदान ज्या पद्धतीने थोडासा पाऊस चालू होता, तर काही प्रॉब्लेम होतो का बैल पळवायला? हा थोडं होतं बरोबर. काय जाणवलं? काय प्रॉब्लेम? पाय पसत होती बैलाची. पाय पसत होते. पण तसं तर रान नाही, कटनाचं रान एकदम नाही खालून आहे ना जर. खालून आहे. हा खालून. बस जो निर्णय घेतला आयोजक कमिटीने तो योग्य घेतला का? हो. बरं, चला शुभेच्छा राहतील. आणि पुन्हा एकदा सांगून जातो, मराठी शिका. तर ही संपूर्ण टीम ही महाराष्ट्रभरातून आलेले बैलगाडा मालक. काय नाम तुम्हाला? परवेश परवेश. का से? गंदिली. गांधीली. अरे लईच लोक छत्रपती संभाजीनगर शहरामधले बरेचसे लोक या ठिकाणी आलेले. चला शुभेच्छा राहतील. या इकडे, या स्टेजकडे या. स्टेज बरीचशी मंडळी आहे इकडं, त्यांच्याशी चर्चा करू. हे इकडं कुठले तुम्ही? आम्ही गिरणीचा तांडा. बरं, काय नाव? डॉक्टर अजय चव्हाण. अजय चव्हाण. कशाचे डॉक्टर तुम्ही? आम्ही BHMS झालेले जनरल GP. बरं, आज कसं काय मैदानात बैल आहे? हो, बैल होता आमचा 39 गटामध्ये पळाला बरं, आणि गटपास झालो. गटपास झाला. हो. चला अभिनंदन. म्हणजे गटपास झाला. सेमीची प्रतीक्षा होती, पण पावसाने कुठेतरी हजेरी लावल्यामुळं हुलकावणी भेटली. पण एक चांगला आयोजक कमिटीचा निर्णय झाला. नाही, एकदम चांगला. आज मला 3 वर्ष झाले जवळजवळ या क्षेत्रात येऊन, पण आजपर्यंत जो निर्णय मी बघितला ना, तो एकदम उत्कृष्ट निर्णय आणि बैलगाडा मालकांसाठी चा एकदम फायद्याचा निर्णय कैलास भाऊंनी घेतला. आज कुठला बैल तुमचा? शेरा. तुम्ही? गांधली. गांधीली. काय नाव? जावेर शेख. बरं, काय म्हणतो पाऊस? वातावरण काय म्हणतं? वातावरण काय चांगलं. ओले झाले चांगले, जॅकेट बिकेट घालून आले, सगळ्या तयारीने आले. बर, हा? काय नाव तुमचं? विकास. बरं, पुढे कमी का हो? हा बरं अजून काय म्हणतं मैदान? काय म्हणतं मैदान? काय आता पावसानं एकदम घाण केली. नाही आमचे बैल नव्हते, पण आम्ही बघायला आलो. सकाळी जेवण करून आलेलो आणि संध्याकाळीच घरी जायचं डायरेक्ट. संध्याकाळी जायच्या हिशोबाने आले ते, कुठेतरी वरून राजा जास्तच बरसला. त्यामुळे आमचा बी मूड ऑफ झाला. नाही तर आम्हाला बी खूप आनंद होता. बरं, प्रत्येक जण एक वेगळा आनंद घेऊन आला होता. कारण हिंद केसरी मानाचं मैदान ज्या पद्धतीने पार पडलं, तर त्या मैदानानंतर एक उत्साहाला वाढला होता लोकांचा, प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकांचा, की कशा पद्धतीने मैदान मराठवाडा केसरी या ठिकाणी संपन्न होतं. आहे तुमचं पण अभिनंदन. सगळ्यात महत्वाचं तुमचाच रोल आहे. तुम्ही सहकार्य केल्यामुळं हे मैदान कुठेतरी चांगलं पार पडलं. कुठून आले सांगा? आम्ही घनसंगीवरून आलेले 120 किलोमीटर. आम्ही फक्त बघायसाठी आलो होतो. बघायसाठी. काय करतो तुम्ही? शिक्षण? आम्ही पोलीस भरती करतो. पोलीस भरती करता. चला, पोलीस भरती तुम्हाला भावी पोलीस भरतीसाठी पोलीस या पदावर तुम्ही जा, याच शुभेच्छा देतो. आणि सगळ्याच तळागाळातले सगळेच मंडळी या ठिकाणी दाखल झाले. कुठलाच व्यक्ती असा नाही की तो प्रत्येक उत्साहापोटी मैदानात आला होता, पण हिरमोड झाला, निराशा झाली. आणि ही निराशेची भरपाई पुढच्या मैदानात नक्की होईल. धन्यवाद. महाराष्ट्रात एक उगवतात सितारा आणि समालोचक, एक प्रशंसा होती. कारण की एक वेगळं समालोचन, दमदार आवाज आणि चांगलं नेतृत्व, कुठंतरी भरदार आवाजाचं नेतृत्व एक तयार झालेलं आहे. बीड जिल्ह्यातून समालोचक येतो ऋषी सुरनार, आणि या पोराने एक वेगळी छाप सोडलेली आहे आणि महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवलेली आहे. ऋषी, काय सांगशील आजच्या मैदानाविषयी? आजच्या मैदानाविषयी काय नाही. आजच्या मैदानाविषयी काय नाही. मैदान एक नंबर होतं. मैदानाचे 77 गट होते आजच्या. निसर्गाने थोडीशी साथ दिली नाही आणि बैलगाडी मालकांना सुद्धा जेवढा प्रतिसाद द्यायचा तेवढा झेंडा पंचाला जर प्रतिसाद दिला असता तर निदान आपले गट तरी झाले असते. गट झाले असते तर सीमेवर बक्षीस टाकलं असतं, आपण वाटून दिलं असतं. परंतु बैलगाडी मालकांच्या हायगायमुळे आणि निसर्ग राजामुळे आजच्या मैदानामध्ये 10 गट पळायचे राहिलेत आणि एकूण आपल्या मैदानात 70 गट पूर्ण झाले. फक्त 10 ते 7 गट राहिले. फक्त खूप मोठी जबाबदारी होती. किती वय आता? माझं कंटिन्यू 18 वर्ष वय आहे आणि खूप मोठी जबाबदारी होती मागच्या हिंद केसरी मैदानाची. आणि एक इतिहास रचला गेला की एकदम कमी वयाच्या समालोचकाने कुठंतरी हिंद केसरी मानाचं मैदान त्या ठिकाणी पार पाडलं. किती गट, किती सेमी आणि फायनल? हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या एकूण गट पळाले 90 गट होते. त्यामध्ये 10 सेमी आणि एक फायनलचा फेरा, असे 90 गट आपले झाले 2 वाजता. आणि सेमी आणि फायनल 5:30 वाजता फायनलचा फेरा पळून आलता. बरं, चालतं. अभिनंदन असेल आणि खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे. या सरपंच, उपसरपंच आहे करोडी गावचे, काय सांगाल? हातात चावऱ्या घेऊन होते,
आणि एक असू द्या आता मैदानाविषयी काय सांगाल, कसा प्रतिसाद लाभला बैलगाडा मालकांचा? सकाळी थोडा पाऊस आला होता सकाळी तर बरंच बैलगाडी मालकाला वाटलं मैदान होणार नाहीये, पण मग निसर्गाने कुठेतरी थांबला त्या ठिकाणी आणि पट्टी पण सुकलेल्या होत्या. बैल म्हणजे गट 70 गटापर्यंत चांगले गट पळवले, पण मग त्याच्यानंतर थोडं निसर्गानं साथ नाही दिली, त्याच्यामुळं मैदान कॅन्सल करावं लागलं. बरं, एक चांगला निर्णय तुम्ही सर्व आयोजक कमिटीने घेतला आणि अभिनंदन असेल तुमचं. या इकडे भाऊ, काय नाव तुमचं? रोशन शेजवळ, कुठले? संभाजीनगर, प्रॉपर संभाजीनगर. बरं, काय सांगाल मैदानाविषयी? बैल घेऊन आले होते की बघायला आले होते? कुठला बैल? आमच्या वाजता अरे हा, ते खाण्यासाठीच आपण इथे आहे. बैल महत्त्वाचं. बरोबर आहे, पण मला बोलतो नाही दाखवा, ते पण खाताय तुम्ही एवढे भर पावसात गरमागरम वडा खाताय. बैल घेऊन आलो आम्ही, मित्राचा बैल घेऊन आलो. कुठला बैल? चार बैल घेऊन. कुठला बैल? हरण्या मल्हार शंभू. बरं बरं, काय मैदान चांगलं पार पडत होतं, वरून राजा जास्त बरसला. मैदान चांगलं पार पडत होतं, पण पावसामुळे थोडी घाण झाली मैदान. बरं चला, काय नाव काका तुमचं? माझं नाव अनिल, कुठले राहणार? राजनगाव, संभाजी जिल्हा. लयच लोक आले आसपास. हो सर. माहिती होतं खेळ? माहिती होतं अगोदर? माहित होतं. माहिती होता. बरं चला, शुभेच्छा. पाण्यात उभा आहे तू, इतका पाणी पडला तरी पाण्यातच उभं राहायचं आहे अजून? पाणी पाहिजे अजून थोडाफार. पाणी पाहिजे. बरं, कुठेतरी शेतकऱ्याला पहिला शेतकरी एक बैलगाडा शर्यत नको, पण पाणी पडलं पाहिजे. शेतकरी कुठेतरी त्या पाण्यामुळं जिवंत राहणार आहे आणि त्याच्यासाठी पाणी पडलं पाहिजे. अजून पाऊस पडला पाहिजे, पण मैदानाच्या दिवशी थोडा थांबला पाहिजे, असं माझं मत आहे. शेंगदाणे फुटाणेवाले, पुन्हा एकदा शेंगदाणे फुटाणेवाले भेटले. क्या नाम तुम्हारा? महमूद खान, महमूद खान. कहाँ से? औरंगाबाद, छत्रपति संभाजीनगर. छत्रपति संभाजीनगर, रोशन गेट. अच्छा, तो पहली बार आए क्या मैदान में? नहीं, दूसरी बार आए. दूसरी बार आए. जी. कैसा है प्रतिसाद? धंधा हुआ अच्छा? धंधा इससे पहले अच्छा हुआ, इससे पहले नहीं हुआ, अभी नहीं हुआ, अभी भी नहीं हुआ? आज नहीं हुआ. आज पब्लिक कम थी इसलिए. पब्लिक थी अच्छी, पानी यहाँ से निकल गई पब्लिक. अच्छा, बारिश नहीं आती थी तो शाम तक अच्छा धंदा जी, होता. अच्छा होता था आज. अच्छा, याच्यातून व्यापारी देखील बघताय की व्यापाऱ्यांना देखील फायदा या ठिकाणी होतोय. काय नाव तुमचं? साहेबराव बावस्कर. संघटनेने कमिटीने निर्णय घेतला की जे गटपास जे गटाला पळायचे बाकी आहे त्या लोकांना कुठंतरी पैसे तुमचे वापस भेटणार आहे, हा संघटनेने निर्णय घेतलेला तेच विचार आयोजक कमिटीने. त्यावेळेस नव्हते का तुम्ही? नाही, कुठला बैल पळाला तुमचा? आमचं पळालाच नाही. अजून. बरं, मग ते पावतीचे पैसे तुम्हाला ऑनलाईन वापस भेटणार आहे. असं आहे. तुमचं काय नाव? सुनील निकम. तुमचा बैल होता का? हो. बरं चला, या इकडे. नाही काही नाही, तुम्हाला ऑनलाईन पैसे तुमचे वापस येतील. विचारून घ्या. या आयोजक कमिटी इकडे. आयोजक कमिटी आपल्यासोबत सरपंच असतील आयुब भाई पटेल आणि कैलास भाऊ हिवाळे. तर कैलास भाऊ, एक शेतकऱ्यांच्या बैलगाडा मालकांच्या हिताचा कुठेतरी विचार करून निर्णय घेण्यात आला. हा नक्की बैलगाडा मालकांचा सगळ्यात आपण या ठिकाणी विचार केला, नंतरच हा निर्णय घेतला. पण कशा पद्धतीने काय सांगाल? प्रतिसाद एक बैलगाडा मालकांचा खूप मोठ्या प्रमाणात. आणि खरं तर बैलगाडा मालकांचा खूपच प्रतिसाद चांगला होता. आता शेवटी हा या कोणाच्याच हातात नाही. पण सकाळपासून कुठेतरी प्रयत्न होते तुमचे की मैदान हे सक्सेसफुल पार पाडायचं. शेवटी आहे बा, ज्या वेळेस बैलाला हानी होईल असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही आज देखील वेळेच्या आत कुठेतरी पहिला गट सोडायचा प्रयत्न केला, पण ठीक आहे, पाऊस हवा आहे तुम्हाला, 1 तासानं उशीर झाला. नक्कीच ते 1 तास तेवढा पाऊस नसता तर मैदान 100% म्हणजे मार्गी लागला असतं. तुमच्या जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं कौतुक होत आहे. बैलगाडा मालक सगळं कौतुक करताय की एक चांगला निर्णय कुठेतरी आयोजक कमिटीने घेतला. तुम्हाला एक सांगू का सगळ्यात सोपं, आम्ही काही पैसे कमवण्यासाठी मैदान घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे पैसे द्यायचा काही विषयच नाही. बरं, सरपंच काय सांगाल? आता ते निसर्ग कोणाच्या हातची गोष्ट नाही ती. ते आला त्याला कमिटी काय कोणीच काय करू शकत नाही. आणि आपण त्यांना विचारलं होतं, जेवढे गट पास झाले होते, जेवढे गट शिल्लक राहिले त्यांना आपण बैलगाडा मालकाला विचारूनच हा निर्णय घेतला. त्यांना विचारलं तुम्हाला पळायचं ना, आम्ही उद्या सुद्धा सेमी आणि फायनल करू शकतो, सोमवारी करू शकतो. पण बैलगाडा मालकाचं म्हणणं आलं की उद्या आम्हाला यायला परवडणार नाही, कोणी लांबचे त्याच्यामुळे ते म्हणे तुम्हाला काय निर्णय घ्यायचं ते घ्या. मग आता असं ठरवलं, जे बक्षीस आहे आणि त्याचे व्यतिरिक्त जे 10-20 रुपये ते कमी टाकून सर्वांना समवाटप करून देणार आहे उद्या सकाळी. वाटप करून द्यायचं आहे. एक चांगला निर्णय घेतला आणि चांगलं मैदान कुठेतरी पारदर्शक मैदान पार पाडताय दोघंही तुम्ही असाल. सरपंचाने पण मैदान आतापर्यंत आयोजित केलं, चांगले मैदान आयोजित केले आणि व्यवस्थितरित्या पार पाडले. तुम्ही पण पहिलं हिंदकेसरी मैदान केलं, त्याचे आयोजक अध्यक्ष होते त्या कमिटीचे आणि एक चांगलं मैदान पार पाडलं. आजचंही मैदान चांगलं झालं असतं. आता पुढच्या मैदानाची किती दिवस प्रतीक्षा करावं लागणार?
आता हे शेवटी पावसाचा अंदाज घेऊन आपण लवकरच मैदान जाहीर करू. तरी अंदाजे एक महिन्याच्या आत एक मैदान महिन्याच्या आत आपण मैदान टाकू. बर. फक्त पावसाचा एक अंदाज आला तर बरं आहे. बर. शेवटी हे आता पावसाळी मैदान आहे, याच्यात असं होणारच. नक्कीच अभिनंदन असेल. आणि आता जे पुढचं मैदान राहील ते याच्यापेक्षा सुद्धा फीस कमी राहील. आज 1100 होती, आता सर्व बैलगाडा मालकाचा आपण आज विचार 1200 करून होती, 1200 होती. 1200 होती. तिला कमीत कमी किती करते? 900, 1000, पण 1000च्या आतच राहील. 1000च्या आत राहील. लाख रुपयाला 1000च्या आतच एंट्री फीस राहील. नक्कीच पैसे कमावण्याच्या हेतूने कुठलाच मैदानाच्या आयोजकांचा हेतू नाहीये आणि त्याच मुळं इतका मोठा प्रतिसाद बैलगाडा मालकांचा या मैदानात मिळाला. काय वाटतं, काय सांगाल मैदानाविषयी? काय सांगाल, कसं पार मैदान पडलं? काय आज चांगलं चालू होतं, आज पण कुठली आज भूमिका होती? पावसामुळं- काय केलं आज? आज काय मैदानाचं नियोजन चालू होतं. हां. बैलगाडा साधन काही नाराज वाटताय तुम्ही? थोडंफार आता पाऊस वाटतं पडला फायनल बरं. व्हायला पाहिजे. आपण Final मैदान झालं एवढं पाहिजे. मोठं मैदान केलंय. बरोबर. ठीक आहे, आता पण निसर्ग पाऊस पडणं ही काळाची गरज आहे. ही बी पाऊस गरजेचा आहे. मैदान आज नाही तर उद्या उद्या होईल. होईल. पण पाऊस गरजेचा आहे. चालतं, धन्यवाद असेल आणि तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालक यांचं देखील आभार असेल. धन्यवाद. काय झालं, गटपात झाला का? चालू केला? गटपात झाला? हो. बरं, असू द्या आता. तुमचं नाव सांगा एकदा. सचिन जाधव, सचिन जाधव. कुठून आले होते? अंबड, आंबड आंबडून आले होते. कुठला बैल गटपात झाला? चिक्की आणि हिटलर. बरं, निर्णय घेतला आयोजक कमिटीने, चांगला घेतला? हो, योग्य निर्णय घेतलेला आहे. बरं, सांभाळून जा, सावकाश जा पावसा पाण्यात. चला या इकडं. आणि चांगलं मैदान कुठेतरी पार पडलं अशी सगळ्यांच्या तोंडातून निघतंय. काय नाव तुमचं? अजिंक्य बिन्नर. हा? अजिंक्य बिन्नर, अजिंक्य बिंदर. कुठून आले होते? इगतपुरी. गटपात झाला? नाही बरं, मग इतका वेळ का थांबले? बघण्यासाठी थांबले. बरं, इगतपुरीहून आले, खर्च मोठा झाला असेल. किती खर्च झाला? काय 5-6 हजार रुपये. 5-6 हजार रुपये खर्च झाले. घरची गाडी होती? हो. बरं, बैल कुठले होते? वासरू माझं वासरू होतं. काय नाव बैलांचं? पाखऱ्या आणि बालमा. किती वेळ गटात पळाले? 22. बरं, फायनलचा फेरा बघायला मिळाला नाही, नाही कुठेतरी दुःख आहे. हो. काय नाव तुमचं? ओमकार यादव. काल अटकले असे? गाडी निघते आता म्हणून म्हटलं चला बरं, पब्लिक दूर करायसाठी हो, हो. प्रयत्न. चला चला, जा, धन्यवाद. सावकाश जा. यस. बैलगाडा मालक परतीच्या प्रवासाकडे पण एक उत्साह आहे चेहऱ्यावर. काय सांगाल, काय काय आणलं होतं गाडीत? काय काय? दोन्ही वासरे आणले. आणि तुम्ही आज खाली नव्हते का सुट्टीला? सुट्टीला होतो ना. मग होते. होतो ना. मग भूमिका काय निभावली एक मैदानासाठी? का फक्त बैल घेऊन आले आज? आज फक्त बैल घेऊन चालतो. फक्त बैल घेऊन आले. मग सकाळपासून आता पाऊस चालू होता. गटपात झालेला आहे. तुमच्या अंगावरच्या कपड्यावरून दिसून येतं गुलाल पडलेला आहे. गटपात झालेला आहे. पण आयोजक कमिटीने जो निर्णय घेतला चांगला घेतला. योग्य निर्णय घेतला. योग्य निर्णय घेतला. एक आनंद घेऊन चेहऱ्यावर तुम्ही बाहेर पडताय. काय सांगाल? आज गुलालात भेटून राहिलो आपण. गुलालात असं राहिले. विषय झाला समजा. आणि ठीक आहे, अभिनंदन असेल. भविष्यात आपण घेऊ मोठी मुलाखत करू. येस, मागे गाडी या. बैलगाडा मालक एक वेगळा उत्साह आहे. काय नाव तुमचं? गवळी आमोद, कुठले राहणार? सलबतपूर, सलबतपूर. बर, काय सांगाल, कुठले बैल होते? गटपात झाले? नाही ना, वासर होते. वासर होते. आदतला पळाली? आदतला. बर, किती वेळ गटात पळाली गाडी? एक पळाली 7 पळाली आणि एक किती पळाली? 1:27 मध्ये पळाली. बरं, चालतं. पुढच्या वेळेस प्रयत्न करा. आणि सलबतपूरकर नगर, अहिल्यानगर जिल्ह्यातून कुठलाही भाग असू द्या, मग तो विदर्भातला कुठलाही जिल्हा घ्या तुम्ही, नाशिक भाग असेल, या सगळ्या भागातून बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल झाले होते. आणि अजूनही पाठीमाग बघू शकता बरेचसे बैलगाडा मालक हे परतीच्या प्रवासासाठी थांबलेले आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात आला होता, त्याच्यामुळं वेळ लागणार आहे बाहेर पडायला. आलेल्या तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं, बैलगाडा मालक चालक यांचं खूप खूप आभार. धन्यवाद.